मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखाताईंनी आता आशूला सांगितलेलं असतं की मनू ही काही दिवसातच अनाथालयामध्ये जाईल। तेव्हा आशू आता खूप हायपर होतो आणि सुलेखाताईंना म्हणू लागतो की आई, तुम्हाला अगोदर का नाही सांगितलं याबद्दल? अगं तू एवढी शांत कशी राहिली? तेव्हा सुलेखाताई म्हणतात, अरे आशू जरा रिलॅक्स हो, मी काय म्हणतेय ते तरी ऐकून घे। तेव्हा आशू विचारतो, काय झालं? सुलेखाताई म्हणतात की जे कपल तिला सांभाळणार आहे त्या जोडप्याची आर्थिक परिस्थिती, त्यांचं घर कसं आहे, ते सांभाळण्यासाठी योग्यतेचे आहेत की नाही, त्यांची शारीरिक स्थिती, हे सगळं काही पाहणार आहेत, मगच आम्ही मनूला तिकडे पाठवणार आहोत। तेव्हा आशू म्हणतो, पण मला तिचा खूप लळा लागला होता खूप कमी दिवसांमध्ये, सॉरी मला तुझ्याबरोबर अशा टोनमध्ये बोलायचं नव्हतं, पण अगं मनू आणि मी एवढा जवळ आलो आहोत ना की आम्हा दोघांना आता एकमेकांची खूप सवय झाली आहे। मला खरंच मनू खूप आवडते आणि मला तिचा लळा लागलाय, तिलाही माझा लागलाय। तेव्हा अरुंधती देखील म्हणते की अजून किती दिवस मनू इथे राहील आणि जोपर्यंत ते जोडपं तिला घेऊन जात नाही तोपर्यंत तरी राहू द्यात ना प्लीज सुलेखाताई इथे तिला। तेव्हा आता त्या विचार करू लागतात। तेव्हा आशू म्हणतो की जास्त दिवस ती इथे राहिली तर मला अजूनच तिच्यापासून लांब राहणं कठीण होऊन बसेल, कारण ती मुलगीच एवढी गोड आहे ना, काय करावं कळत नाही। तेव्हा आता आशूची ही अवस्था सुलेखाताई, आरोही आणि अरुंधतीला देखील समजते। तर आता दुसरीकडे संजना, अनिरुद्ध आणि रेवती हे तिघेही कॅफेमध्ये बसलेले असतात। रेवतीला सतत भीती वाटत असते, असं वाटतं की राधिकाचा कोणीतरी माणूस माझ्यावर नजर ठेवून आहे। तेव्हा आता ती लगेच इकडे तिकडे पाहते। अनिरुद्ध म्हणतो, रेवती अगं जरा शांत राहा, काहीही होऊ देणार नाही आम्ही तुला। तेव्हा आता संजना म्हणते, खरंच रेवती अगं तुला काहीही इथे होणार नाही, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, तुला काही सांगायचंय का आम्हाला, तू काय एवढी घाबरली आहे? तेव्हा आता रेवती म्हणते, मला तुम्हाला एक सत्य सांगायचंय, पण कसं सांगू ना कळत नाही, कारण माझा जीव खूप मोठा धोक्यात आहे। तर आता काय झालं असं अनिरुद्ध विचारतो। तेव्हा ती म्हणते, तुम्हाला उगीच चुकीच्या आरोपाखाली अडकवलं गेलं आहे। तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, माहिती आहे मला, तेव्हा त्याहूनही माझ्याकडे खूप मोठा एक पुरावा आहे असं आता रेवती म्हणते। अनिरुद्ध संजनाला आश्चर्याचा धक्का बसतो। ते दोघेही विचारू लागतात, असा कोणता पुरावा तुझ्याकडे आहे? आम्हाला पण दाखव तो पुरावा, नक्की काय आहे तो? तेव्हा ती म्हणते, पण अहो ती राधिका आहे ना, ती खूप क्रूर आहे आणि तिच्या पार्टनरने मिळून तुम्हाला खूप मोठ्या संकटात अडकवलंय, कारण तिला बिझनेसची एवढी माहिती नव्हती, तिचा नवरा एक बिझनेस करणार होता, तिला ते नको होतं, म्हणूनच तिच्या पार्टनरने आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याचा स्वतः खून केला आहे। आता हे सत्य अनिरुद्ध संजनाला समजतं, तेव्हा त्या दोघांनाही धक्काच बसतो। ते दोघेही आता एकमेकांकडे पाहू लागतात। तर आता तुझ्याकडे कोणता पुरावा आहे असं संजना विचारते। तेव्हा माझ्याकडे तिचं आणि त्या पार्टनरचं बोलणं सुरू असतानाचा तो व्हिडिओ आहे, त्यामध्ये क्लिअरली दिसतंय की ते दोघांनी तिच्या नवऱ्याचा खून केला आहे। तेव्हा अनिरुद्ध संजनाला खूप मोठा शॉक बसलेला असतो। आता तो पुरावाच रेवती त्याला दाखवत असते। तर दुसरीकडे आरोही तयार झालेली असते, ती म्युझिक स्कूलमध्ये चाललेली असते। तेव्हा अरुंधती तेथे विचारते, काय ग तू म्युझिक स्कूलमध्ये चाललीस का? तेव्हा ती म्हणते की हो। तर आता तू एकटीच जाणार आहेस का असंही ती विचारते। तेव्हा ती म्हणते की नाही, मी अनिश बरोबर चालले आहे। तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते। मग त्यानंतर ती आता तो विषय काढते की अगं ऐक ना, काल जे काही झालं त्याबद्दल थोडं तुझ्याबरोबर बोलायचंय। माझ्या यशने जे काही तुला बोललं आहे त्याबद्दल तू काय विचार केला आहेस? तेव्हा मला लग्न करायचं नाही, माझं यशवर प्रेम नाही असं आरोही म्हणते। तेव्हा अरुंधती म्हणते, बरं ठीक आहे, त्याच्या मनातलं बोलला तू, तुझ्या मनातलं बोललीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझा यश ज्या आत्मीयतेने, ज्या तळमळतेने तुला बोलत होता ना, ती तळमळ मी त्याच्या मनात कधीही अशी पाहिली नव्हती। मला माहीत आहे तो खूप हट्टी आहे, बालिश आहे आणि त्याचबरोबर तो जरा असा वेड्यासारखा वागतो, पण तो काल ज्या प्रकारे बोलत होता ना, त्यामध्ये तुझ्याविषयीचं प्रेम त्याच्या डोळ्यात दिसत होतं। त्याला खरंच तू खूप आवडतेस, मी असं म्हणत नाही की तू लगेच निर्णय घे, पण या निर्णयाचा तू विचार कर, कारण माझ्या यशला तुझ्यासारखी चांगली जोडीदार नाही मिळू शकत। आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे
यशसारखा चांगला मित्र तू अजिबात गमावू नकोस, कारण त्याचीही तुला गरज आहे आणि तुझीही त्याला गरज आहे. मी फक्त एवढंच बोलू शकते, तू लगेच निर्णय सांगू नको, पण नंतर कधीतरी सांग. पण माझा यश खरंच खूप खचला आहे, असं म्हणून आता अरुंधती तेथून जाते. तेव्हा आता आरोही तिला थांबवते आणि म्हणते, मॅम प्लीज तुम्ही माझ्यासमोर असं बोलू नका. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. अहो सर्वांनीच मला खूप साथ दिली आहे. ची विनंती केल्यासारखं तुम्ही माझ्याबरोबर बोलू नका. तेव्हा मला फक्त माझ्या यशची काळजी आहे, कारण तो खरंच खूप मनापासून तुझ्यावर प्रेम करतो. अरुंधती आता डोळे पुसते, मग ती तेथून जाते. तेव्हा आरोहीला देखील तिच्याबद्दल आता वाईटच वाटतं. तर आता दुसरीकडे आरोही आणि अनिश हे दोघेही आता म्युझिक स्कूलमध्ये चाललेले असतात. समोर यश येऊन उभा राहतो. आरोही त्याच्याकडे पाहत पण नाही. अनिश पटकन गाडी थांबवतो आणि म्हणतो, मला असं वाटतंय तुम्ही दोघांनी एकांतात एकमेकांबरोबर बोलावं. तेव्हा बोलण्यासारखं काही राहिलं नाही असं आता आरोही म्हणते. तेव्हा यश म्हणतो, अगं आरोही प्लीज, आपल्यामध्ये आता मैत्रीसुद्धा नाही आहे का? तेव्हा आपण तेथे चहाच्या टपरीवर जायचं का? मग थोडं बोलायचं का? असं अनिश विचारतो. ते दोघेही आता हो असं म्हणतात. आता ते तिघेही चहाच्या टपरीवर जातात, पण त्या दोघांना एकत्र वेळ मिळावा, त्या दोघांना बोलता यावं यासाठी अनिश मुद्दाम फोन आल्याचं नाटक करतो आणि बाजूला जातो. आता यश आरोही एकमेकांकडे पाहतात आणि दोघेही बरोबर एकच शब्द बोलू लागतात. तर आता आरोहीच थांबते आणि म्हणते, यश अगोदर तू बोल. पुढे यश आता म्हणू लागतो, आपण फक्त असंच बोलत राहायचंय का? तेव्हा आरोही म्हणते, मग कशाबद्दल बोलायचंय? यश म्हणतो, हे बघ आरोही, मी तुला जे काही काल बोललो ते अगदी मनापासून होतं आणि माझं तुझ्यावर खरोखर प्रेम आहे. तेव्हा आरोही म्हणते, हे बघ यश, तो विषय सोडून तू दुसरं काहीही बोलू शकतो, मला माझी मैत्री गमवायची नाहीये असं यश म्हणतो. तेव्हा आता आरोही म्हणते, मी एवढा वाईट आहे का? म्हणून तो तिला आता रिक्वेस्ट करत असतो. तेव्हा ती म्हणते, यश मला हा विषयच नको आहे, प्लीज तू काहीही कर. तेव्हा यश म्हणतो, अगं मला तुझ्याकडे एकच मागायचं, ते देशील का मला? तेव्हा ती विचारते, नक्की काय? तेव्हा तो म्हणतो, हे बघ, आपण एकाच म्युझिक स्कूलमध्ये काम करणार आहोत. आपल्या दोघांचं एकमेकांबरोबर येणं जाणं असणार आहे आणि एकमेकांच्या घरीसुद्धा आपण येणार आहे. जर तू माझ्यासमोर आलीस, फक्त मला इग्नोर करू नकोस, एवढंच मला म्हणायचंय, कारण माझं खूप मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. तेव्हा आरोही आता त्याच्याबरोबर काहीच बोलत नाही. तेव्हा तो म्हणतो, दे ना उत्तर आता. आरोही म्हणते की मला नाही काही बोलायचं. तो चहाचे पैसे देऊन लगेच तेथून जातो. तर आरोही आता टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच अनिश तेथे येतो आणि विचारतो की यश गेला सुद्धा इतक्यात, तुमचं बोलणं सुद्धा झालं? तेव्हा आरोही म्हणते, हो झालं. तर आता ती काहीच पुढे बोलणीशी होते. तेव्हा अनिश म्हणतो, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे यशबद्दल. आरोही म्हणते, मला नाही बोलायचं. तेव्हा तो म्हणतो, हे बघ आरोही, यश आणि गौरीचं प्रेम अगदी जवळून पाहिलं आहे आणि गेल्या 2 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये जे बॉन्डिंग झालं आहे ना, ते सुद्धा अगदी जवळून पाहिलंय. आरोही म्हणते, मग पुढे काय? तेव्हा गौरी आणि तो खरंच खूप मनापासून प्रेम करायचा एकमेकांवर. जर रिलेशन तुटताना सुद्धा मी पाहिलंय. यशला खूप त्रास झालाय, तो त्या ट्रॉमामधून आत्ता कुठे बाहेर निघालाय आणि त्याच्या डोळ्यामध्ये तुझ्याविषयीचं प्रेम देखील पाहिलंय. एकच गोष्ट मी तुला सांगतो की यशचा तू पुन्हा विचार कर. आरोही तो विषय टाळते आणि म्हणते, बघ अनिश, माझ्यामुळे तुझ्यामध्ये आणि ईशामध्ये खूप दुरावा आलाय. तेव्हा आता अनिश हसू लागतो आणि म्हणतो, मला चिडायला काहीही कारण लागत नाही, कारण ती मॅच्युअर नाही आहे. करिअर काय असतं हे सुद्धा तिला माहीत नाही. आणि तू म्हणते की ईशा खूप चांगली आहे. अगं, प्रेमाने पोट भरत नाही, पैशाने पोट भरतं आणि त्यासाठी काम करावं लागतं. तिला असं वाटतं की मी चाचूकडे राहतो म्हटल्यावर सर्व प्रॉपर्टी माझीच असणार, पण मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. तेव्हा तुला लग्न करून पश्चाताप तर होत नाही ना, असं आता आरोही त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला पश्चाताप होत नाही, पण ईशाने तिच्या करिअरकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. मला माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन ईशाबरोबर लग्न करावं लागले आणि मला माहिती आहे तू मला हे मुद्दाम विचारतीये यशचा विषय टाळण्यासाठी. तेव्हा आरोही आता अनिशकडे पाहत राहते. मित्रांनो, आता पुढील भागामध्ये अनघाला फोन येतो की तुम्ही आणि तुमची मुलगी कॅनडाला जाणार आहात, त्यामुळे व्हिसा इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला यावं लागेल. हे ऐकताच आता अनघाच्या पायाखालची जमीन सरकते. तर दुसरीकडे मला जादूगार खूप आवडतो असं म्हणू आता आशूबद्दल बोलते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.